श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ साधा नाही. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना कधी ना कधी अपमान सहन करावा लागला आहे, ज्यांना लोकांनी कमी लेखलं आहे, ज्यांना त्यांच्यासमोर हसून मागे टोमणे मारले गेले आहे आणि ज्यांच्या मनात अजूनही एक प्रश्न जिवंत आहे, माझा अपमान करणाऱ्याचा बदला मी कसा घ्यावा. भक्तांनो, हा प्रश्न खूप लोक विचारतात, पण उत्तर खूप कमी लोकांना माहीत असतं. आणि आजचा हा संदेश तुमचा विचार करण्याचा मार्गच बदलू शकतो. कारण स्वामी समर्थ सांगतात, बदला घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला बदलणे. भक्तांनो, एक गोष्ट मनात कोरून ठेवा, ज्यांनी तुमचा अपमान केला आहे ते तुमच्या रागाची वाट पाहत नाहीत, ते तुमच्या अपयशाची वाट पाहतात. ते पाहू इच्छितात की तुम्ही तुटता का, तुम्ही थांबता का, तुम्ही खाली येता का. पण स्वामी समर्थ सांगतात, तू खाली आला तरच त्यांचा विजय होतो. भक्तांनो, आता सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, अपमान नेहमी बाहेरून होत नाही. कधीकधी तो आपल्या अपेक्षांमुळेही होतो. आपण लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवतो, कारण प्रत्येकाला आपला आदर करेल असं समजतो. आपण प्रत्येकाला आपल्यासारख्या समजतो, पण वास्तव वेगळं असतं. सगळे लोक आपल्यासारखे नसतात बाळांनो, आणि काही लोक फक्त बोलण्यासाठीच बोलतात. भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात, ज्याने अपमानावर प्रतिक्रिया दिली त्याने स्वतःची शक्ती कमी केली. रागात घेतलेला निर्णय नेहमी चुकीचाच ठरतो. अपमानाच्या क्षणी जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही आधीच अर्धा विजय मिळवलेला असतो. भक्तांनो, खरा बदला काय आहे माहीत आहे का? तर जग चुकीचं शिकवतं. जग म्हणतं बदला घ्या, आणि स्वामी समर्थ वेगळे शिकवतात. स्वामी म्हणतात, खरा बदला म्हणजे तुमची प्रगती. ज्याने तुम्हाला कमी लेखलं त्याला शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा तुमच्या यशाने उत्तर द्या, कारण यशाचा आवाज खूप मोठा असतो. तो अपमानाच्या प्रत्येक शब्दाला शांत करतो. भक्तांनो, हे नीट ऐका, अपमान शत्रूचा नाही, तो तुमचा शिक्षक आहे. तो तुम्हाला दाखवतो तुमची कमजोरी, तुमची सहनशक्ती, तुमची मर्यादा आणि तुमची ताकद. म्हणून अपमान तुमचा शत्रू नाही, तो तुमचा शिक्षक आहे. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने अपमान स्वीकारला त्याने स्वतःला घडवलं. भक्तांनो, अपमानाला उत्तर दोन प्रकारे देता येतं. एक ओरडून आणि दुसरं यशाने. आपला मार्ग तुम्हाला खाली नेतो, दुसरा मार्ग तुम्हाला वर नेतो. स्वामी समर्थ सांगतात, शांतता हीच सर्वात मोठी ताकद आहे. भक्तांनो, एकदा एका गावात एक तरुण होता. त्याला सतत लोक कमी लेखायचे. तुझ्यात काही होणार नाही, तू काहीच करू शकत नाही. तो खूप दुःखी व्हायचा. पण एक दिवस त्याने ठरवलं, मी उत्तर देणार नाही, मी परिणाम देणार आहे. वर्ष गेली. तोच तरुण मोठा अधिकारी झाला, आणि ज्यांनी त्याचा अपमान केला होता तेच लोक त्याच्याकडे मदत मागायला आले. भक्तांनो, हीच खरी जीवनाची ताकद आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, अपमान झाल्यावर पहिली भावना म्हणजे राग. मी त्याला उत्तर देतो, मी त्याला दाखवतो, मी बदला घेणार. पण स्वामी समर्थ सांगतात, राग हा निर्णय नाही, ती कमजोरी आहे. रागात दिलेलं उत्तर नेहमी चुकीचं ठरतं, कारण त्या क्षणी मन शांत नसतं आणि शांत नसलेल्या मनाचा निर्णय नेहमीच योग्य नसतो. भक्तांनो, समाज चुकीचं शिकवतो. तो म्हणतो जोरात उत्तर दे, पण स्वामी समर्थ सांगतात, शांत राहणं हीच खरी शक्ती आहे. ज्याला अपमान सहन करता येतो तोच खरं आयुष्य जिंकतो. कारण सहनशीलता ही कमकुवतपणा नाही, ती महानतेची सुरुवात आहे. भक्तांनो, एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा. लोक तुमची किंमत ठरवत नाहीत, तुमची किंमत तुमच्या कर्माने ठरते. आज जो तुम्हाला कमी लेखतो तो उद्या तुमचं यश पाहून आश्चर्य करतो. स्वामी समर्थ सांगतात, जग तुमची ओळख देत नाही, तुमची प्रगती तुमची ओळख बनते. भक्तांनो, हे ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण अपमान हा शाप नाही, ती एक संधी आहे. स्वतःला सिद्ध करण्याची संधी, स्वतःला बदलण्याची संधी, स्वतःला उंच नेण्याची संधी. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने अपमानाला प्रेरणा बनवलं त्याला कोणीही हरवू शकत नाही. बाळांनो, बदला घ्यायचा असेल तर शांत राहा. सर्वात मोठं सत्य हे आहे, खरा बदला ओरडून नाही घेतला जात, खरा बदला शांततेत घेतला जातो. कारण शांततेत घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो आणि ओरडून घेतलेला निर्णय आयुष्य बिघडवतो. यश हेच उत्तर आहे बाळांनो. लक्षात ठेवा, तुमचं यश म्हणजे तुमचं उत्तर आहे. ज्याने तुम्हाला कमी लेखलं त्याला तुम्ही शब्दांनी नाही तर तुमच्या यशाने उत्तर द्या. स्वामी समर्थ म्हणतात, यशाचा आवाज अपमानापेक्षा जास्त मोठा असतो. बाळांनो, एका तरुणाला लोक सतत अपमान करत होते. तो खूप दुःखी झाला. पण एक दिवस त्याने ठरवलं, मी आता बोलणार नाही, मी फक्त मेहनत करणार. तो शांत राहिला, दिवस रात्र मेहनत केली. वर्षानंतर तोच तरुण यशस्वी झाला आणि ज्यांनी त्याचा अपमान केला होता तेच लोक त्याच्याकडे प्रेरणा म्हणून पाहू लागले. म्हणून भक्तांनो, अपमान विसरणं कठीण असतं, पण तो मनात ठेवणं अजून कठीण असतं, कारण तो तुमची शांतता खातो. स्वामी समर्थ म्हणतात, जो भूतकाळ धरून ठेवतो तो भविष्य गमावतो. भक्तांनो, क्षमा म्हणजे दुर्बलता नाही, क्षमा म्हणजे मुक्तता आहे. ज्याला तुम्ही माफ करा तो तुमच्यावरचा भार कमी होतो आणि तुमचं मन हलकं होतं. भक्तांनो, आजचा अंतिम संदेश खूप महत्त्वाचा आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी कोणालाही दुखवण्याची गरज नाही, ना रागाची, ना हिंसेची, ना वादाची. फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे, तुमची प्रगती. स्वामी समर्थ सांगतात, जो स्वतःला सुधारतो तोच खरा विजेता असतो. भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. कारण तुमची एक कमेंट एखाद्याचं मन बदलू शकते, एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज, आम्हाला रागावर विजय मिळवण्याची शक्ती द्या. आम्हाला अपमानाला सहन करण्याची नाही तर समजून घेण्याची बुद्धी द्या. आमच्या मनात शांतता द्या, आमच्या आयुष्यात प्रगती द्या आणि आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.